नमस्कार, मी आरती। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहू या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीची शनिवारी पोलीस कोठडी संपली आहे। नराधमाला तळोजा जेलमधील त्याच्या आकाजवळ पाठवू नका, त्याला आदरवाडी जेलमध्येच पाठवा, अशी मागणी महेश गायकवाड यांनी न्याय व्यवस्थेकडे केली आहे। एका अल्पवयीन बालिकेवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी आणि त्याला या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या पत्नीची शनिवारी पोलीस कोठडी संपली असल्याने या नराधमांना कल्याण न्यायालयात हजर केले जाण्याच्या पार्श्वभूमीवर जनसेवक महेश गुंजाई दशरथ गायकवाड यांनी मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याणमध्ये सह्यांची मोहीम राबवून या नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, ते शक्य नसेल तर यांची पोलिसांनी एन्काउंटर करून या नराधमांना या जगातून नष्ट करावे अशी मागणी केली आहे। न्याय व्यवस्थेने यांची रवानगी तळोजा जेलमध्ये केली तर त्या जेलमध्ये यांचा आका बसला असल्याने या नराधमांना तेथे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळण्याची शक्यता आहे। म्हणूनच यांची रवानगी तळोजा ऐवजी आधारवाडी जेलमध्येच करावी अशी जोरदार मागणी केली आहे। या नराधमांनी माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले असल्याने यांना या जगात राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे यांना कायद्याप्रमाणे लवकरात लवकर फाशी देण्यात यावी किंवा यांचा एन्काउंटर करून हा विषय लवकरात लवकर संपवून टाकावा, या मागणीसाठी आम जनतेतून मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून सह्यांची मोहीम सुरू करण्यात आल्याचे यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितले। या सह्यांच्या मोहिमेस युवा पिढी बरोबरच नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे। मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून, सिद्धार्थनगर रहिवासी संघाच्या माध्यमातून आणि रिक्षाचालक मालक असोसिएशनच्या माध्यमातून आज ज्या लहान मुलीवरती अत्याचार केला आणि तिचा खून केला अशा नराधमाला, विकृताला फाशी किंवा एन्काउंटर झाला पाहिजे अशा सहीचा मोहीम या ठिकाणी आपण केलेला आहे। हजारोच्या संख्येने नागरिकांनी इकडे स्वतःच्या हस्ताक्षराने त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की अशा विकृताला जास्त मागणी एन्काउंटरसाठी आहे। बघा, मागे तुम्ही बघाल की सगळ्यात जास्त सह्या लोकांनी केल्यात की एन्काउंटर व्हावा, कारण अशा विकृताला जर आजच ठेचलं, मारलं, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा संदेश पूर्ण अखंड देशाला पसरेल। त्यामुळे आमची मागणी आहे की त्याचा एन्काउंटर झालं पाहिजे। आणि आता तो विशाल गवळी जेलला जाणार आहे, तर आमची इच्छा आहे की बाबा कल्याणपुरीच्या वतीने मी एवढंच सांगेन की त्या विकृताला त्या आकाजवळ जाऊ देऊ नका, तलोजाला जाऊ देऊ नका। त्या ठिकाणी त्याला ज्याने आजपर्यंत वाचवलं, माजी आमदार त्या तलोजा जेलमध्ये, त्यामुळे या विशाल गवळीला आधारवाडी जेलला पाठवावं, जेणेकरून त्या ठिकाणी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार नाही आणि सुटण्याच्या कुठल्याच त्याला रस्ते मिळणार नाही। त्यामुळे त्या ठिकाणी त्याला आधारवाडी या जेलमध्ये टाकलं पाहिजे। आणि या कल्याणपुरीच्या वतीने एवढंच सांगेन की मी या ठिकाणी गप्प बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर होत। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।